राहुल गांधींचा छात्रों की गूंज असो की भाजपचा युवा संवाद कार्यक्रम याचीच सगळ्याची प्रचिती जेनझींसोबत संवादासाठी आणि राजकीय वोटबँक म्हणून होते की काय ही येऊ लागलेली आहे। आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंथन फॉर युवाच्या मंचावरून जेनझींशी संवाद साधला, पण खरी चर्चा रंगली ती राजकीय आरोप प्रत्यारोपांची। कारण कालच पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम पार पडला। त्यातल्या गर्दीवरून भाजप नेत्यांनी आधीच आरोप सुरू केले होते, त्यालाच मुख्यमंत्र्यांनी पुढे नेलं। मुलींशी संवाद साधणाऱ्या राहुल गांधींची संसदेत महिला आरक्षण विधेयकावरून दुटप्पी भूमिका पाहायला मिळाल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचले पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये भोलघेवडे लोक, भोलघेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे। बोल बच्चन रोज करायचे आणि टीव्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं, एवढंच काम त्यांचं आहे। जमिनीशी टच संपलेला आहे, केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे। हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता। ऑर्गॅनिकली गेले काही दिवस विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून जे नागपुरामध्ये कार्यक्रम चालले आहेत त्याचं कल्मिनेशन या ठिकाणी झालं आणि आपण बघितलं जवळपास 1.5 लाख तरुणांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे। तरुणांशी संवाद साधत असताना फडणवीसांनी आपल्या राजकीय प्रवासाचा दाखला देत भारतीय लोकशाही आणि संविधानाची ताकद अधोरेखित केली। वैसे तो हिंदी फिल्म में अनिल कपूर एक दिन के भी नायक बन जाते, मुख्यमंत्री बन जाते हैं, लेकिन इतना आसान नहीं है। देखिए, इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा, या गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया। तो ये ताकत भारत के संविधान की ताकत है। मैं 20 साल का था जिस समय राम जन्मभूमि आंदोलन में मैं प्रयागराज गया, वहाँ से अयोध्या की तरफ गया और उस समय एक प्रकार से पहली बार गोली चलती कैसी है मैंने देखी। हमारे ऊपर गोली चली, डंडे बरसे और बाद में हमको अरेस्ट किया। तो 20 साल की उम्र में सेंट्रल जेल बदायूं में 18 दिन था मैं। राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमाला भाजपनं पेंट इव्हेंट म्हटल्याचा संदर्भ देत नागपुरात सुरू असलेला कार्यक्रम काय आहे असा सवाल संजय राऊतांनी विचारला, तर रोहित पवारांनी देखील यावरून निशाणा साधला। पाहूया। छात्रों की गूंज, तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। मग आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय, तुम्ही अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा। हा पेड इव्हेंट आहे। मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता। बिहारमध्ये 10,000 रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना। भारतीय जनता पक्ष हा जे पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण, हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे। भाजपच्या नेत्यांना काँग्रेस काय करते ना ते विरोधक काय करते हे कॉपी करावं लागते। याच्यावरून तुम्ही समजून घ्या की वातावरण आता बदलतंय। काल उत्साह मुलींचा बघा, मुलींचा सहभाग तिथं बघा, मुली मनापासून त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना आपण बघू शकतो। काल ही आलेली गर्दी होती
आणि जर तुम्हाला आणलेली गर्दी बघायची असेल ती तुम्हाला नागपूरच्या आजच्या कार्यक्रमामध्ये बघता येईल.